नमस्कार मित्रांनो. शेतामध्ये विविध खतांचा वापर करताय. मात्र ते खत शुद्ध आहे का भेसळयुक्त आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. कारण बऱ्याचदा आपल्या शेतकरी बांधवांची फसवणूक होते. शुद्ध खतांऐवजी भेसळयुक्त खतं यांना दिली जातात. त्यामुळं त्यांचं आर्थिक नुकसान होतं. सोबतच त्यांचा जमिनीचा कस बिघडतो आणि पिकांचंही नुकसान होतं. मित्रांनो, तर हे भेसळयुक्त खतं आपल्याला ओळखता आली पाहिजेत. ते भेसळयुक्त खतं ओळखण्यासाठी आपण घेऊन आलेलो काही फॉर्म्युले जे की आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. त्या अगोदर तुम्ही लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच फेसबुक आणि Instaवरती ॲग्रोशाळा या पेजला फॉलो करायला विसरू नका. मित्रांनो, खतं वापरत असताना जे आपण आपल्या शेतामध्ये विविध खतं वापरतो, ज्यामध्ये युरिया असेल, सुपर फॉस्फेट असेल, डी-ए-पी असेल, अशी विविध खतं वापरतो. तर ते खत शुद्ध आहे का भेसळयुक्त आहे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. ते कसं ओळखणार? तर चला जाणून घेऊया. नंबर 1, युरिया. युरिया जेव्हा आपण आपल्या शेतामध्ये टाकायला आणणार, तर तो त्या टाकायच्या अगोदर आपल्या हातावरती घ्यायचा आहे. हातावरती घेतल्यानंतर त्याच्यावरती पाणी टाकायचं आहे. पाणी टाकल्यानंतर आपल्या लक्षात येईल, की आपल्या हाताला गार थंडावा लागेल आणि तो युरियाचे जे दाणे आहे ते लगेच विरघळायला सुरुवात होईल. ही 2 लक्षणं आहे शुद्ध युरियाची. ही 2 या 2 लक्षणातून आपल्या लक्षात येईल, की हा शुद्ध युरिया आहे. अन्यथा तो भेसळयुक्त युरिया आहे आपल्या लक्षात येऊन जाईल. नंबर 2, पोटॅश. पोटॅश हे आपण आपल्या विविध फळयुक्त पिकांना आणत असतो. हे पोटॅश टाकण्याच्या अगोदर ते पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे. पाण्यामध्ये टाकायचं आहे. पाण्यात मध्ये टाकल्यानंतर आपल्या लक्षात येईल, की पाण्याच्या वरच्या थराला लालसर बारीक असे कण जमा होतील. हे कण जमा झाल्यानंतर पाण्याचा रंग मात्र गडद लाल होणार नाही. जर तो रंग गडद लाल झाला तर समजून जायचं की ते भेसळयुक्त पोटॅश आहे आणि जर गडद लाल नाही झाला आणि वरती फक्त कण तरंगले तर मात्र ते शुद्ध पोटॅश आहे. नंबर 3, डी-ए-पी. मित्रांनो, डी-ए-पी जेव्हा आपण शेतामध्ये टाकायला आणणार तर ते डी-ए-पीचे काही दाणे आपल्याला आपल्या हातावरती घ्यायचे किंवा एखाद्या भांड्यामध्ये घ्यायचे. त्याच्यामध्ये चुना मिक्स करायचा आहे आणि तो थोडासा रब करायचा आहे, घासायचा आहे. आपल्याला उग्र अमोनियाचा वास येईल. हा एक वैशिष्ट्य आहे शुद्ध डी-ए-पीचं. आणि यातील दुसरं वैशिष्ट्य असं की हा जो डी-ए-पी आहे हा गरम केल्यानंतर लगेच फुगतो. या 2 लक्षणावरून आपल्या लक्षात येईल की हा शुद्ध डी-ए-पी आहे, अन्यथा तो भेसळयुक्त आहे आपल्या लक्षात येऊन जाईल. नंबर 4, सुपर फॉस्फेट. सुपर फॉस्फेट शुद्ध आहे का अशुद्ध कसं ओळखायचं? तर मित्रांनो, सुपर फॉस्फेट हा एक कडक खताचा प्रकार आहे. याचे दाणे हे एकदम कडक असतात. हे दाणे गरम तव्यावरती टाकल्यावर सुद्धा फुगत नाही. ते त्याची साईज वाढत नाही. हे लक्षण जर दिसलं तर समजून जायचं की तो शुद्ध सुपर फॉस्फेट आहे. पण जर ते दाणे फुगले तर त्याच्यामध्ये डी-ए-पीची भेसळ असू शकते. मित्रांनो, हे झाले काही खतांचे फॉर्म्युले ज्यांचा आपण शुद्धपणा, भेसळपणा ओळखू शकतो. आणखी काही खतांच्या माहितीसाठी आपण पुढे व्हिडिओ आणणार आहे. त्या अगोदर तुम्ही चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि आणखी शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.